न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघरमध्ये राजकीय वातावरण तापले। ओंकार पाटील यांच्यावरील 19,81,000 रुपयांचा आरोपांना खोटे व बोगस म्हणत खुलासा करत 14 तारखेला वाड्याला मोर्चाचे आयोजन। पालघर जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पालघर जिल्हा अध्यक्ष ओंकार पाटील यांच्यावर एकता संघर्ष संघटनेने गंभीर आर्थिक आरोप केले आहेत। आदिवासी व गोरगरीब जनतेचे तब्बल 19,81,000 रुपये खाल्ल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलाय। या आरोपांमुळे जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे। दरम्यान आज दिनांक 10 मे 2026 रोजी इंडिया न्यूज 28 चॅनलला दिलेल्या बाईटमध्ये ओंकार पाटील यांनी या सर्व आरोपांवर सविस्तर भूमिका मांडली। यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। प्रसार माध्यमांशी बोलताना ओंकार पाटील म्हणाले की माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे, बोगस आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत। माझी प्रतिमा खराब करण्यासाठी काही लोकांकडून जाणीवपूर्वक कट रचला जात आहे। मी कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक केलेली नाही आणि निषेध म्हणून वाड्याला 14 तारखेला मोर्चाचा आयोजन केले। तसेच त्यांनी आरोप करणाऱ्यांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या प्रकरणामुळे पालघर जिल्ह्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आला असून पुढील काळात हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकता संघर्ष संघटनेकडून करण्यात आलेल्या आरोपांनंतर आता संबंधित यंत्रणा किंवा प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वार्ताहर iNews 28 मराठीसाठी खलील अहमद पटेल, पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट। खलील अहमद पटेल, तालुका क्राईम रिपोर्टर, पालघर, इंडिया न्यूज 28 तर्फे आज मी स्वतः ओंकार पाटील साहेब उद्धव बाटा गटाचे जे शिवसेना उद्धव गट गटाचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांना भेट करायला आलो आहे। तर आपण त्यांच्याशी भेट करूया आणि त्यांचे काही बोलणं आहे ते ऐकून घेऊ। नमस्कार पाटील साहेब। साहेब, काही दिवसापूर्वी तुमच्यावर जे एकता संघर्ष संघटनेने जे पत्रकार परिषद घेतली होती त्यांच्यावर जे तुमच्यावर ते पत्रकार परिषदमध्ये जे तुमच्यावर जे लोकांनी ते बोलले आहेत ते त्यांच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की तो आरोप पूर्णपणे खोटा आहे। आता आपण पहिल्या दिवसापासून सुरुवात करू। 21/4/2026 रोजी रघुनाथ कोठाळे यांनी मला फोन केल्यानंतर त्यांनी मोबाईलवर बोलले मला आपण असं करू तसं करू, पण मी त्याला काय बोललो मला भेटायचं नाही आहे, कारण की त्यांनी जो घोटाळा केला होता त्याला मला काय भय पडायचं नव्हतं। मी बोललो तुम्ही केले तुम्हीच करा। त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, एकता संघर्ष संघटन पालघर जिल्हा यांना त्यांनी 21 तारखेला मला मोबाईलवरून ही नोटीस पाठवली। बरोबर, ही नोटीस पाठवल्यानंतर त्याच्या खाली असं रघुनाथ शंकर कोठाळे यांनी सही केली। त्याच्यानंतर ह्या 4 चॅनलच्या त्यांनी मला धमकी दिली का या 4 चॅनलला आम्ही पत्रकार परिषद घेऊन तुमचं जे काय ते मी तुझ्यावर आरोप होते असं त्याचे धमकी दिले। पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। या धमकीने आपण शिवसैनिक नाही, त्याच्यामुळं हा विषय मी दुर्लक्ष केलं। त्यानंतर सायनस रावते यांचा निरोप आला। सायनस रावते यांचा निरोप आल्यानंतर सायनस रावतेंनी मला भेटीसाठी बोलवलं। सायनस रावतेंना मी 28 तारखेला भेटायला गेलो सायलेंट रिसॉर्टला। सायलेंट रिसॉर्टला भेटायला गेल्यानंतर तिथं माझ्यासोबत मनोज करपडे, प्रकाश करपडे, संदीप पागी हे सगळे उपस्थित होते। आता त्यानंतर तिथे सायनस रावतेंनी मला एक ऑफर टाकली की आम्ही 115 लोकांना जमा केलेले, तुम्ही हा घोटाळा केलेला आहे। मी बोललो हा घोटाळा मी नाही केलेला, हा रघुनाथ कोठाळे घोटाळा केला। तर बोलतो नाही, तुम्ही जर आता हे केलं नाही तर आम्ही सगळे एक संघावर की प्रार्थनेतील लोक आहेत, आमच्या प्रार्थनेतील लोकांनी मिळून आम्ही हा आरोप सगळा तुमच्यावर टाकणार आहोत। हा रघुनाथ पास्टर, याला पास्टर होता रघुनाथ कोठाळे, हा पास्टर आहे। पास्टर म्हणजे काय, येशूच्या लोकांची प्रार्थना करणारी लोक, त्यांचा हा मेन, हा त्यांची प्रार्थना घेतो, हा त्यांचा पास्टर। त्या पास्टरनी काय केलं, त्या 115 लोकांना एकत्र केलं आणि मला 25 लाखाची त्यांनी सायनस रावतेंनी मागणी केली माझ्याकडे। कशामुळे का केली तुम्हाला? त्यांनी मला सांगितलं की भरपूर घोटाळा झालेला आहे, तुम्ही केलेला आहे, आम्ही 115 लोक आमच्याकडे आहेत, आम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनला जातोय आणि आम्ही सगळे जबाब देतोय आणि जर तुम्ही आम्हाला 25 लाख दिले नाही तर आम्ही तुमच्या 25 लाखाची का केली म्हणजे का 25 लाख रुपये कशासाठी मागतो? ते मला त्यांनी असं सांगितलं की बदनामीच आहे, म्हणजे एक प्रकारे कंटिन्यू मागा। ते म्हणतात मला त्यांनी ट्रान्झॅक्शन केलं होतं
हे माझ्या पप्पांच्या याच्यातून मी केलेलं ट्रान्झॅक्शन, कल्पेश वरटाच्या नाव म्हणजे रघुनाथ वरटाच्या मुलाला केलेले ट्रान्झॅक्शन. त्यांचं म्हणणं आहे 3 लाख रुपये त्यांनी ट्रान्झॅक्शन माझ्या अकाउंटला केले. मग हे तुमच्या अकाउंटला मी केले ट्रान्झॅक्शन, त्या सगळ्या त्याचे पावत्या. तुम्ही गुगल पे केले होते, आम्ही पण तुम्हाला गुगल पेच केलं होतं. मैत्रीचे संबंध होते, त्याच्यामुळे हा व्यवहार झाला होता. एकूण अमाऊंट किती आहे? ही 1,53,000. 1,53,000. हा. त्यानंतर पुढची गोष्ट, रघुनाथ त्या दिवशी तुम्ही याच्यामध्ये हे दाखवलं काय, अपंग व्यक्ती दाखवला, बिचारा तुम्ही उचलत होता, ठेवत होता, त्याच्यावर तुम्ही अन्याय केला, त्याचे 20,000 रुपये काढले. त्या अपंग व्यक्तीची गोष्ट सांगतो, बिचारा अपंग आहे, त्याच्याबद्दल वाईट बोलू नये. त्याला एक गोष्ट सांगतो, शबरी योजनेतून 2019-20ला त्याला घरकुल आलेला आहे. त्याने त्या घरकुल बांधलेला पण आहे, या घरकुल बांधलाय. मग जर तुला 18-19ला तुला घर आलाय, तर तू माझ्याकडे 3 वर्षापूर्वी 20,000 का बोलले? म्हणजे इथं पण आम्ही यांचा खोटेपणा, त्याला बोलायला सांगितलं, तू बोलला. म्हणजे इथं पण तुमचा खोटेपणा रघुनाथ वरटांचा स्पष्ट दिसून येतो. दुसरी गोष्ट, रघुनाथ वरटा बोलतात का मी कुठल्याही प्रकारचा घोटाळा केला नाही. तर मला पुढची गोष्ट सांगायची, हे रघुनाथ वरटांचं घरकुल, हे घरकुल त्यांच्या घराच्या शेजारीच बांधलेलं आहे. इथं मी कुठेच नाही आहे. इथं रघुनाथ वरटा आहे, इथं त्यांची व्याली आहे, ते सगळे त्यांची लोक आहेत. मग हे तुम्ही डेमो घर तिथं बांधलं, त्यांच्या घराच्या समोर डेमो बांधून मला घरी पैसे लोक आणून देतील का? एवढी वेळी लोक नाही आहेत. आणि योजना कोणती? यांच्या प्रातिनिधिक योजना. पैसे कमवणारे कोण? यांचा पाठकर. आणि फक्त नाव काय देतात? आदिवासी लोकांना फसवलं. आदिवासी लोकांना फसवलं नाही. तुम्ही आज देवाला फसवत आहे, आदिवासी लोकांना नाही फसवत आहे. यांच्या भावनांशी तुम्ही पूर्णपणे खेळलेले आहेत. बघा, हे त्यांच्या घरच्या समोर, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी पैसे काय करायला लावले ते सांगतो. आता त्यांनी हे घर नवीन बांधायला लावले. रघुनाथ वरटाला एवढ्या घरांची गरज काय? जर घरकुल योजनेत तुम्ही सदर फसलाय ना, मग हे नवीन काय घर बांधायला लावले? एक स्लॅबचं बांधायला लावले कन्स्ट्रक्शन मध्ये. आता हे सगळं झालं, हा विषय संपलेला आहे. का बाबा ते खोटं बोललेले. आता मी माझ्या पद्धतीने कायदेशीर कारवाईसाठी मी तयार झालो. तयार झाल्यानंतर विषय असा झाला का तुम्ही पोलीस कंप्लेंट केली होती, तक्रार केली होती. मला तक्रार केल्यानंतर मला बोलवलं होतं पाहिजे, ते बोलवणं राहिलं बाजूला. आता परत मला रघुनाथ वरटांच्या पोराचा फोन आला. पत्रकार परिषद घेतल्यानंतर मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. 8 तारखेला पत्रकार परिषद घेतली मंगळवारी. शुक्रवारी याच्या पोराचा फोन 4 फोन आहेत मला. ते कशासाठी फोन येतात? मग आपल्याकडून चुकी झाली की काय? आणि हे आता मांडवली बिंडवली काय अशी गोष्ट करायची नाही. तुम्ही चुकी केली, आम्ही चुकी सगळी कोर्टात मांडणार. आमच्याकडे प्रत्यक्ष पुरावा. फक्त आदिवासी हा शब्द वापरून तुम्ही आम्हाला वेटीस धरताय. पुढचा गोष्ट, आता या संघटनेने माझ्यावर तक्रार अर्ज केली, बरोबर आहे. तक्रार अर्ज केलं तर मला बोलू देते खरं, तर मला पोलीस स्टेशनला बोलू दे, माझी बाजू आणू दे. मी एवढे दिवस बोललो नव्हतो, कारण की माझं न बोलण्याचं कारण असं होतं, माझा कायद्यावर पूर्ण भरोसा आहे. मी कोणाला तरी काहीतरी बोलून चुकीच्या गोष्टीत पडण्याची माझी गोष्ट नव्हती. मी कायद्याद्वारे पूर्णपणे त्यांच्यावर खंडणीचा, ब्लॅकमेलिंगचा हा गुन्हा तक्रार नोंदवलेली आहे. आता तर ही तक्रार पोलिसांनी स्वीकारली नाही, SP साहेबांनी स्वीकारली नाही आणि मला न्याय मिळाला नाही, तर मी डायरेक्ट उच्च न्यायालयात त्याच्याबद्दल कायदेशीर मागणी करणार आहे. आता राहिला प्रश्न मोर्चाचा, त्याबद्दल आमचं नाव बोलू. ते आता 14 तारखेला ते लोक मोर्चा काढणार आहे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? 14 तारखेच्या मोर्चाचं काय झालंय? 14 तारखेच्या मोर्चाला तुम्ही फक्त निवेदन दिले. मला एक सांगा, आतापर्यंत त्याचे कायदेशीर चुकले कुठे ते सांगतो. मोर्चा काढताना असं कोणाचा फोटो टाकता येतो का? हा त्यांनी प्रत्येक ग्रुपला माझा फोटो टाकलेला आहे का मी आदिवासी लोकांना फसवलं. पण ह्या आरोपच सिद्ध झालेला आहे, तर तुम्ही माझा फोटो वापरता कसा काय? मी हा बॅनर आणि त्यांचा दुसरा बॅनर, हा बॅनर हे सुद्धा रघुनाथ वरटांनी स्टेटसला ठेवलेले आहे. या 2 बॅनर प्रत्येक स्टेटसवाल्याचे स्क्रीनशॉट मारलेले, त्यांच्यावर मी प्रत्येकावर पोलीस केस करणार आहे आणि प्रत्येक ग्रुपवर माझी पोलीस केस राहील, कारण की माझी ही नाहक बदनामी चाललेली आहे. त्याच्यामुळे याच्यावर मी तक्रार करणार म्हणजे करणार. त्याचं उत्तर साहेब आपला काय म्हणणं? साईनाथ राऊतांबरोबर ते गोवारी होते, पंढरीनाथ गोवारी, ते पण होते. ह्या साईनाथ राऊतांची गोष्ट सांगतो. या साईनाथ राऊतांवर जव्हार पालघर कोर्टामध्ये जवळजवळ 6 भयंकर गुन्हे दाखले. हे त्यांची गुन्हे, हे गुन्ह्यांनी हे सगळं आम्ही काढून घेतलं, बरोबर आहे. या गुन्ह्यामध्ये गोष्ट अशी आहे, तुम्हाला मी वाचून दाखवतो. पालघर आणि जव्हार कोर्टामध्ये दुसऱ्याच्या मालमत्तेचे नुकसान, एखाद्या व्यक्तीला दुखापत, धमकी, महिलेला चुकीच्या उद्देशाने हात लावणे, जाणून बुजून भांडण, शांतता भंग करणे असे गुन्हे आणि
आणि बेकायदेशीर जमाव, दंगल असे गंभीर प्रकार साईनाथ आंबोरावच्या नावाने आज पण मनोर, त्याच्यानंतर जव्हार, पालघर इथे सगळीकडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. हा धमक्या देतो फक्त लोकांना. याला वाटतं का मी धमकी दिली समोरचा माणूस घाबरेल, म्हणून यांनी हा प्रकार माझ्याबरोबर केला. हे त्याचे जिवंत पुरावे, हे आम्ही सगळे त्याचे. आता विषय पुढे गेला. पुढे विषय झाला 28 तारखेला आपण त्यांना नकार दिला. मग त्यांनी बघितलं का हे काय आपल्याकडे येणार नाही, कारण की ते जर मी एखाद्याचे पैसे घेतले तर 500 रुपये जर आपण मजुरी एखाद्याकडे करतो तर 500 रुपये आपण त्याच्या घरी मागायला जातो, पत्रकार परिषद घेतो. पत्रकार परिषद घेत नाही. याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे का जर मी पैसे घेतले तर पोलीस स्टेशनला तक्रार करायला पाहिजे. कायदा आहे, संघटना म्हणजे कायदा नाही. मग या संघटनेने बघितलं का हे आपल्या मापात येणार नाही. मग त्यांनी त्यातल्या काही लोकांना जबाबदार नाही. मग हे ॲफिडेव्हिट बनवून घेतलं अधिकारपत्र. बरोबर आहे. यांनी काय केलं, यांना भीती होती काही लोक फुटतील म्हणून यांनी हे अधिकारपत्र बनवून घेतलं. आता याचे गंमत बघा, हे अधिकारपत्र बापूराव विख्या बैराम याच्या नावाने यांनी स्टॅम्प घेतला. माझं म्हणणं आहे का मला नोटीस कोणी पाठवली, रघुनाथ शंकर वडला. जो कोणी केला रघुनाथ शंकर वडला. तुम्ही वडलाला बाजूला करून बापूराव विख्या बैरामच्या नावाने स्टॅम्प घेतला. यांनी तिघांनी स्वतःची नावं टाकली. त्यांचा महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रीय प्रदेश आणि जिल्हाध्यक्ष यांची सगळ्यांची नावं आहेत. मग तालुका प्रमुखचं नाव का नाही तुमचं, त्यांनी माझ्यावर कंप्लेंट केली. बरोबर आहे. त्याच्यानंतर हा लाभार्थ्यांमध्ये गेला. रघुनाथ वडला हा लाभार्थ्यांमध्ये काय करतोय, हा इथे पाहिजे होता ना. जर तू लोकांना न्याय मिळवून देणार आहे, तू सगळ्या गोष्टी करणार, तू पाचणार आहे ना. तू प्रार्थनेच्या लोकांना फसवलंस आणि या लोकांमध्ये तू त्यांच्यात जाऊन बसला. ठीक आहे, यांच्यात गेला त्याच्याबद्दल वाद नाही. आता पुढची गोष्ट याच्यात गंमत बघा. त्यांनी 115 लोकांची फाईल बनवली. बरोबर आहे. हे सगळं लिहिलंय. उद्धव ठाकरेंनी पैसे खाल्ले, 20,000 रुपये खाल्ले, उद्धव साहेबांचं नाव समोर आम्हाला बसवलं. त्याच्यात एक गंमत अशी आहे, यांनी सांगितलं 3 वर्षापूर्वी मी उद्धव साहेबांचं नाव घेतलं आणि उद्धव साहेबांच्या नावावर मी पैसे मागितले. का मी उद्धव साहेबांना ओळखतो, मी उद्धव साहेबांच्या बाजूला बसतो, मला 20,000 तुम्ही द्या. मला एक गोष्ट सांगा, मला या पक्षात प्रवेश करून 2 वर्ष झाले, तर 3 वर्षापूर्वी मी उद्धव साहेबांचं नाव कसं काय घेतला आणि मी उद्या सांगितलं की मी मोदी साहेबांना ओळखतो, मला 20,000 द्या, तो तुम्ही द्याल का? याच्यामुळे ही पूर्णपणे गोष्ट मोठी आहे. त्याच्यानंतर ही पुढची गंमत बघा. इथे सगळे ॲफिडेव्हिट करताना फोटो यांनी फक्त नावं जोडले. अर्धे रिकामे फक्त नावं दिले, त्याच्या फोटो नाही, सही नाही. अशी एकूण किती जागा रिकाम्या आहेत? 27 जागा रिकाम्या आहेत. 27 जागा. 115 पैकी 27 जागा रिकाम्या आहेत. तुमच्या अनुषंगाने म्हणजे हे खोटी 100% खोटी आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट याच्यात गंमत अजून एक आहे, ती दाखवायची राहील. रघुनाथ शंकर वडला, बरोबर आहे, हा लाभार्थी आहे. बरोबर आहे. त्याची बायको कुठला आहे लाभार्थी? 2 लाभार्थी कसं काय असणार? 2 घराबाजून राहणार. नवरा बायको एका घरात राहतात. एका घरात राहतात. घरकुल योजना म्हणजे काय? नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं. मग त्यांना एवढी घरं कशा पाहिजे? आता राहिला प्रश्न, हे ॲफिडेव्हिट पूर्णपणे खोटं आहे. यांनी गरिबांना फसवलेलं आहे. ह्याच्यातले 60 लोकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केले. 60 लोकांनी कॉन्टॅक्ट करून मला स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे की हे आमच्याकडून खोट्या रीतीने उकळलं गेलं. आता 100 रुपयाची स्टॅम्प पेपर आपण प्रत्येकाचं रेग्युलर स्टॅम्प पेपर बनवलं, 100 रुपयाची स्टॅम्प पेपर. त्याच्यात त्यांनी फक्त अंगठी घेतले. मी अंगठी नाही घेता, त्यांना 70 रुपये वाचून दाखवले पहिले. याच्यात हा उल्लेख आहे का प्रत्यक्ष त्या महिलेला तिथे नेऊन 70 रुपये वाचून दाखवली गेली. त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओंकार पाटील यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. आम्ही पैसे रघुनाथ वडला यांच्या हातात दिले होते, पण साईनाथ राऊतांनी आणि रघुनाथ वडलांनी आम्हाला असं सांगितलं की फक्त तिथं जायचं, ओंकार पाटलांचं नाव घ्यायचं. त्या बाईची गंमत म्हणजे असं तुम्ही नोटरीमध्ये नमूद केलेलं आहे का? ते बाईने नमूद केलेलं आहे? नमूद केलेलं आहे. तिने माझ्यावरचे पूर्ण आरोप फोडून टाकलेले. हे सगळे सत्यप्रती आपण बनवून घेतलेले. म्हणजे काय माहिती का, यांना सत्यप्रत हे जी नोटरी केली वाचून दाखवली का माहित नाही, पण ही प्रत्यक्ष नोटरी ऑफिसरच्या समोर आपण वाचून दाखवली. ती प्रत्येकाचा एक वेगळा स्टॅम्प होतं. तिचं स्वतःचं आधार कार्ड आपण जोडलेलं आहे. आता याच्यात अजून एक गंमत आहे. तिचं नाव आहे रंजना लहू बेसरा. बरोबर. त्याच्यात तिचं नाव काय आहे? आपण टोपण नावाने आपण म्हणतो ना, टोपण नावाने आपण म्हणतो बाळू काळू डाळू. तसं आहे तिचं नाव. तिला घरी चैत्य हाक मारतात. बरोबर आहे. तिला चैत्य हाक मारतात. तिचं आधार कार्ड नाव काय आहे? रंजना. पण हिने चैत्य कसं काय टाकला? नोटरी ऑफिसर मी बघितलं नाही का, काय चैत्य एका रंजन आहे. म्हणजे ही नोटरी पूर्णपणे खोटी आहे, बोगस आहे.
कारण की ही नोटरी यांनी घरीच दिली आहे. यांनी काय केलं, सगळ्या लोकांना बोलवले आणखी घ्यायचे, लोकांना फसवलं. त्याच्यामुळे हा प्रकार पूर्णपणे खोटा आहे. म्हणजे ही नोटरी इथं फेल गेली. दुसरी गोष्ट, अशा प्रकारच्या यांच्या जे 70 लोकांनी माहिती नोटऱ्या करून दिले, त्यांचं म्हणणं एकच आहे का की आम्हाला सध्या धमकी देतात. एक सध्या तुम्ही तिकडे गेले, आम्ही प्रार्थनेतून काढून टाकू, आम्ही तुमच्या कृषी करू, तुम्ही आम्हाला लिहून दिले, असंच सांगितलं राहते. वारंवार त्या लोकांना धमकवत आहेत. त्यामुळं ते घाबरून त्यांनी एवढं सांगितलं की आम्ही कॅमेरा समोर येणार नाही, पण तिथे कोर्टात साक्ष द्यायची झाली तर आम्ही 100% साहेब तुमच्या जोडीले ते स्वतःनी प्रोटेक्ट करून आम्हाला 70 लोकांनी बनवले.